आज आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 151वी जयंती साजरी करतोय। पण आजचा दिवस केवळ त्यांचा जन्माचा नाही, तर त्यांच्या एका असामान्य निर्धाराची आठवण करून देणार आहे। कारण या 26 जूनला जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनही साजरा केला जातो आणि ही संधी आहे शाहू महाराजांच्या त्या एका अतूट पण क्वचित चर्चेत येणाऱ्या संघर्षाची आठवण करून देण्याची, त्यांच्या दारू विरोधी क्रांतीची। शाहू महाराज हे केवळ समाज सुधारक नव्हते, तर ते एक आदर्श मुलगा होते। आपल्या वडिलांचे जयसिंगराव घाटगे यांचे अकाली निधन ही त्यांच्या आयुष्यातील एक खोल जखम होती। ती जखम कोणा शत्रूने दिली नव्हती, ती दिली होती दारूनं। त्या घटनेनंतर शाहू महाराजांचं जीवनच बदलून गेलं। एक राजपुत्र म्हणून मिळालेल्या सुखसोयी, मद्यगृहांची शान त्यांनी साऱ्याला पूर्णपणे तिलांजली दिली। एक दिवस त्यांनी रागात आपल्या वडिलांचे कसबा बावडा येथे असलेल्या सिस्टर्स पॅलेस येथील निवासस्थान गाठलं। तेथे गेल्यावर महाराजांना डोळ्यांसमोर वडिलांची प्रतिमा दिसली, मात्र त्यांच्या मनात धगधगत होतं त्यांच्या मृत्यूचं कारण। महाराज थेट वडिलांच्या अत्याधुनिक मद्यगृहात गेले आणि काही क्षणातच आतून प्रचंड आवाज येऊ लागले। कोणीही आत जाण्याचं धाडस करत नव्हतं। शेवटी काही जण आत गेले आणि जे दृश्य त्यांनी पाहिलं ते आयुष्यभर लक्षात राहील असंच होतं। आतल्या जवळजवळ सगळ्या अत्याधुनिक दारूच्या बाटल्या फुटून त्यांचा खच पडला होता। जमीन ही दारूनं ओलसर झाली होती। प्रचंड भावनिक झालेले शाहू महाराज तेथून निघून गेले आणि जाताना एवढंच बोलले, आपल्या आबासाहेबांच्या पोलादी शरीराची राख रांगोळी करणारी आम्हाला आणि बापूसाहेबांना पोरखं करणारी ही दारू आमच्या आबासाहेबांच्या निवासस्थानी हवीच कशाला। महाराजांना दारूबद्दल किती राग असेल हे या गोष्टीवरून दिसून येतं। एकदा त्यांना घडवणारे शिक्षक कृष्णाजी गोखले त्यांच्या सोबतचा एक प्रसंग खूप बोलका आहे। गोखले एकदा महाराजांना म्हणाले की हलक्या आणि गरीब लोकांची संगत करणं महाराजांना शोभत नाही। त्यावर शाहू महाराजांनी उत्तर दिलं, मग आम्ही कोणाची संगत करू असं तुम्हाला वाटतं? आपल्याला प्रतिष्ठित जी लोक वाटतात त्यांना जरा जवळून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही ज्यांना सुशिक्षित म्हणता, प्रतिष्ठित म्हणता अशी माणसं दररोज दारूच्या प्यालात बुडालेली असतात। या असल्या तोलामोलाच्या लोकांमुळेच आमच्या आबासाहेबांच्या शरीराची चाळण झाली। शाहू महाराजांचे वडील जयसिंगराव घाटगे यांचे निधन मद्यपानामुळे झालं होतं, ही गोष्ट शाहू महाराज आयुष्यभर विसरले नाहीत। आयुष्यभर ही खंत शाहू महाराजांना होती। त्यानंतर महाराजांनी व्यसन न करण्याचा निर्धार आयुष्यभर पाळला आणि व्यसनी लोकांची कधीही सोबत केली नाही। आपल्या बलदंड शरीराला व्यायाम आणि चांगला आहार देऊन त्यांनी कित्येक मल्लांना प्रेरणा दिली। शाहू महाराजांनी व्यसन न करण्याच्या शपथेला कधीही अंतर दिलं नाही। योगायोग असा की आज शाहू महाराजांचा जन्मदिवस आणि आजच्याच दिवशी संपूर्ण जगभरात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। महाराजांनी त्या काळी घडवलेली दारू विरोधी क्रांती आणि हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणजे सद्गुणांचा संगमच आहे। संयुक्त राष्ट्रांनी 1987 मध्ये हा प्रस्ताव मांडला आणि 1988 पासून जगभर हा दिवस साजरा होऊ लागला। समाजातील लहानग्यांपासून युवकांपर्यंत अंमली पदार्थांविरोधात जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा उद्देश आणि शाहू महाराजांचा उद्देशही हाच होता। पण फरक इतकाच, संयुक्त राष्ट्र संघाने तो उद्देश घोषित केला आणि शाहू महाराजांनी तो जगून दाखवला। आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रत्येकानं ठरवायला हवं, व्यसनांचा नाही तर मूल्यांचा वारसदार व्हायचं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मुजरा। जनप्रवास लाईव्ह साठी कॅमेरामन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर यांचा रिपोर्ट।